सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार दावा करत शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे। मात्र त्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी अचानक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत आपण मोदींना साथ देणार असल्याचं म्हटलं असल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होतीये। यावर कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी खरमरीत टीका करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उदय सामंतांना दम दिल्यामुळेच त्यांनी माघार घेतली असल्याचं म्हटलंय। पाहुयात काय म्हणालेत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला, कशा पद्धतीने त्यांची लायकी काढली हे संपूर्ण या कोकणातील जनतेने बघितलं आहे। आणि त्यानंतर किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी दम देऊन किरण सामंत उमेदवारी मागू घेऊ शकतात, परंतु दम देऊन या मतदारसंघातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाहीत। हे 7 मेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता, कोकणातील जनता दाखवून देईल। खरं तर आपण या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं याचा हिशोब जनता तुमच्याकडे निवडणुकीमध्ये मागेलच। त्याचबरोबर अशा दमांना किंवा अशा धमकींना या मतदारसंघातील जनता भी करणार नाहीत आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली यापुढे अशा दमांना त्याच पद्धतीने उत्तर देतील। त्याचबरोबर या मतदारसंघातील खासदार विनायक राऊत मोठ्या मताने निवडून येतील एवढं मात्र निश्चित आहे।